सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री कुळधरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेकींनो, येत्या 11 एप्रिल रोजी सर्व भारतभर जल्लोषाने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण साजरी करणार आहोत. आणि जयंतीचे औचित्य साधूनच मी सौ अनुराधा भुस्कट, कुमारी दहिकर आपणासमोर ब्रिटिशांनी शिक्षण कार्याबद्दल फुले दाम्पत्यांना सन्मानित केले त्याबद्दल काही विचार प्रकट करीत आहे. सनातनी मनुवादी विचारधारा यांच्या नाकावर टेचून फुले दाम्पत्यांनी स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या शिक्षणाचे कार्य मोठ्या जिद्दीने आणि तळमळीने पार पाडत होते. हळूहळू त्यांच्या या कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचू लागली. अनेकांनी त्यांच्या या कार्यात अडचणी निर्माण केल्या. फुले दाम्पत्यांच्या या कार्याची चर्चा राजकीय वर्तुळातही व्हायला लागली. यांचा सत्कार सरकारी पातळीवरून करावा असे मुंबईहून व्हायकाउंट फॉकलंड यांनी पुणे कॉलेजचे प्राचार्य मेजर कँडी यांना कळवले. समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा याच उदात्त हेतूने फुले दाम्पत्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रेरणा देण्याचे काम यातून पार पडणार होते. विश्रामबाग वाड्यात 16 नोव्हेंबर 1852 रोजी हा सत्कार करण्याचे ठरवले. ब्रिटिश शासनाच्या वतीने मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी मिसेस मिचेल, मिस्टर जोन्स, बापूराव मांडे, पंडित मोरोबा शास्त्री यांच्याबरोबर ज्योतिरावांची मित्रमंडळीही उपस्थित होती. त्यांच्या समवेत सगुणाबाई क्षीरसागर, गोविंदराव फुले हेही उपस्थित होते. काही हिंदी अधिकारीही उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. समारंभात सरकारच्या वतीने मेजर कँडी यांनी ज्योतिरावांना 200 रुपयांची शाल जोडी देण्यात आली. खरे पाहता सरकारी लोकांना जे काम करणे शक्य नव्हते त्यामध्येच त्यांना वारंवार अपयश आले होते. ते काम या फुले दाम्पत्यांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने चालू ठेवले होते. याची जाणीव सरकारला झाली असल्यानेच त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्कार घेण्याचे ठरवले. विश्रामबाग पूर्ण खच्च भरून गेला होता. गोविंदरावांना आणि आऊलाही भरून आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहत होते. मेजर कँडी यांनी मराठीतून भाषण करून या कार्यक्रमातून सरकारचा हेतू स्पष्ट केला. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई, त्यांचे सर्व सहकारी, असंख्य हितचिंतक या सर्वांचा गौरव त्यांनी केला. यावेळी सावित्रीबाईंना विचार मंचावर बोलवून पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना सन्मानित केले. त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. हे कार्य असेच वाढत जावे म्हणून अशी अपेक्षा व्यक्त केली. परीक्षेत नैपुण्य दाखवल्याबद्दल काही विद्यार्थ्यांनाही बक्षिसे देऊन उत्तेजन दिले. मेजर कँडी यांच्या भाषणावर लोकांनी टाळ्यांचा वर्षाव केला. यानंतर ऐन 25शीतले ज्योतिराव बोलण्यास उठले. त्यांनी सर्वप्रथम सरकारचे आभार मानले, जिवलग मित्रांचे आभार मानले. तसेच या संपूर्ण कार्यात खरेखुरे योगदान ज्यांचे आहे त्या आपल्या चरित्र नायिका सावित्रीबाईंचा मनमोकळेपणाने गौरव केला. आपण जे कार्य केले ते पूर्णत्वास नेण्याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंनी घेतली. म्हणूनच हे सर्व शक्य झाले याची जाणीव ज्योतिबांना होती आणि म्हणूनच त्यांनी सावित्रीबाईंचे कौतुक दिलखुलासपणे केले. एका सुखवस्तू घरामध्ये जन्माला येऊनही आपल्याबरोबर सर्व अडचणींमध्ये बरोबरीने भागीदार झालेल्या आपल्या पत्नीच्या कार्याची महती ज्योतिबांनी सर्वांसमोर देऊन आपल्या कार्याचे श्रेयही सावित्रीबाईंना दिले. फुले दाम्पत्यांनी केलेल्या या सर्व कार्याविषयी आपल्या देशवासियांनी जरी तितकीशी दखल घेतली नसली तरी इंग्रज सरकारने ती घेतलेली आपल्यास दिसते. या इंग्रजांचे वर्णन सावित्रीबाईंनी आपल्या काव्य फुले या कविता संग्रहात केलेली आहे. ती कविता खालीलप्रमाणे आहे. नाव आहे इंग्रजी माऊली. इंग्रजी माऊली, इंग्रजी वैखरी, शूद्रांना उद्धारी मनोभावी. इंग्रजी माऊली नाही मोगलाई, नाही पेशवाई मूर्खशाही. इंग्रजी माऊली देई सत्यज्ञान, शूद्राला जीवन देई प्रेमे. इंग्रजी माऊली शूद्रांना
पान्हापाजी संगोपन आजी करत असे. इंग्रजी माऊली तोडते पशुत्व, देई मनुष्यत्व शूद्र लोका. अशा प्रकारे इंग्रजांची महती सावित्री यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केली होती. तर पुनश्च एकदा महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.